नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी सी-जी-एल एक्झामिनेशन 2024ची आता नोटिफिकेशन आलेली आहे। तर या नोटिफिकेशनमध्ये कोणकोणते पोस्ट असणार आहे, त्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच एज लिमिट किती असणार आहे, त्यानंतर तुम्हाला फी किती लागणार आहे, तसेच विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, त्यानंतर सिलेबस, या सर्व प्रश्नांची उत्तरं तसेच डिटेल्समध्ये आज आपण ही नोटिफिकेशन बघणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला बघा, नोटिफिकेशनमध्ये सुरुवातीलाच यांनी इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन बघा 24/6/2024 ते 24/7/2024 म्हणजे 24 जूनला सुरुवात झालेली आहे आणि 24 जुलैला लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी। 1 महिना तुम्हाला दिलेला आहे त्यांनी। त्यानंतर बघा, लास्ट डेट टाइम फॉर रिसिप्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन, तुम्हाला रिसिप्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन घ्यायची असेल तर त्यासाठी पण 24/7/2024 ही डेट असणार आहे। त्यानंतर ऑनलाईन फीसाठी 25/7/2024 ही लास्ट डेट असणार आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने ज्यांनी जे फी करणार आहे पेमेंट त्यांसाठी। त्यानंतर बघा, डेट ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर करेक्शन इन्क्लुडिंग ऑनलाईन पेमेंट। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फॉर्म फिल करत असताना काही तुमच्याकडून चुका झालेल्या असेल तर त्यासाठी बघा तुम्हाला करेक्शन करण्यासाठी ह्या इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या आहे। 10 ऑगस्ट 2024 आणि 11 ऑगस्ट 2024 ह्या 2 डेट्समध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करून घ्यायचा आहे। त्यानंतर 22 शेड्यूल फॉर ऑफ ट्राय फर्स्ट कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, तुमची जी पहिली एक्झामिनेशन ट्रायल फर्स्ट जी असणार आहे तर ती सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये होऊ शकते। त्यानंतर टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे ट्रायल सेकंडचं त्यांनी, तर ती एक्झामिनेशन तुमची डिसेंबर 2024 मध्ये होऊ शकते। त्यानंतर आता ही इम्पॉर्टंट डेट्स बघितलेला आहे। पुढे आता बघूयात डिटेल्स पोस्ट। आता इथे पोस्ट रिलेटेड माहिती दिलेली आहे। इथे पोस्टचे नेम दिलेले आहे, त्यानंतर कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत किंवा ऑफिस अंतर्गत येणार आहे ते दिलेलं आहे। त्यानंतर कोणत्या पोस्ट आहे, ग्रुप बी ची आहे किंवा ग्रुप सी ची आहे याची डिटेल्स माहिती दिलेली आहे आणि पुढे एज लिमिट पण त्यांनी दिलेलं आहे। बघा, असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही जी पोस्ट आहे तर पुढील डिपार्टमेंट त्यांनी दिलेले आहे। ग्रुप बी ची ही पोस्ट आहे। त्यानंतर 18 ते 30 मॅक्सिमम तुमचं एज जे आहे तर ते 30 एज लिमिट तुम्हाला असणार आहे। आता कास्टनुसार एज लिमिट एज रिलॅक्सेशन जे भेटणार आहे तर त्याविषयी आपण पुढे माहिती बघणारच आहोत। तर हे तुम्ही बघून घेऊ शकता कोणकोणत्या पोस्ट आहे, कोणकोणत्या ऑफिस अंतर्गत किंवा डिपार्टमेंट अंतर्गत ह्या पोस्ट येतात त्या तुम्ही बघू शकता। त्यानंतर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ग्रुप सी ची पोस्ट असणार आहे, त्यासाठी एज लिमिट सेम आहे 18 ते 30। त्यानंतर बघा, पुढील जी पोस्ट आहे पे लेवल 6 नुसार असिस्टंट सेक्शन ऑफिसर, यामध्ये बघा पुढे डिपार्टमेंट्स, त्यानंतर ग्रुप बी ची पोस्ट आहे। त्यानंतर मॅक्सिमम एज लिमिट दिलेला आहे 30 दिलेला आहे, इथे फक्त 32 दिलेला आहे म्हणजे 32 एज लिमिट दिलेला आहे। हे सर्व तुम्ही डिटेल बघू शकता। त्यानंतर बघा, पुढील पोस्ट आहे लेवल 5 नुसार पेमेंट जे भेटणार आहे, पेमेंट पुढे दिलेलं आहे। त्यानंतर ऑडिटर ही पोस्ट आहे, ग्रुप सी ची ही पोस्ट आहे, यासाठी तुम्हाला एज लिमिट दिलेलं आहे 18 ते 27। त्यानंतर बघा, पुढे लेवल 4 ची जी पोस्ट आहे, लेवल 4 नुसार तुम्हाला जे पेमेंट मिळणार आहे त्या पोस्ट दिलेल्या आहे। टॅक्स असिस्टंट ही पण आहे, ग्रुप सी ची ही पोस्ट आहे, 18 ते 27 एज लिमिट तुम्हाला असणार आहे। त्यानंतर बघा, आता पुढे बघूयात आपण जे इम्पॉर्टंट माहिती आहे तर ती आता आपण बघूयात। एज लिमिट दिलेलं आहे, हे आपण वर बघितलेलंच आहे। आता एज रिलॅक्सेशन किती भेटणार आहे तुम्हाला। आता जे विद्यार्थ्यांचं एज जास्त आहे आणि जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे आणि जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला 3 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। त्यानंतर PWD कॅटेगरीमध्ये असाल आणि जर PWBD कॅटेगरी प्लस तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुम्हाला 10 इयर्स एज रिलॅक्सेशन। तुम्ही हँडिकॅप प्लस OBC सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 13 वर्षाचे एज लिमिट आणि जर तुम्ही SC ST कॅटेगरीतील हँडिकॅप स्टुडंट असाल तर तुम्हाला 15 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे।
त्यानंतर एक सर्व्हिसमॅनसाठी पुढे दिलेलं आहे 3 इयरचं. त्यानंतर डिफेन्स पर्सनल डिसेबिलिटी त्यासाठी 3 इयरचं दिलेलं आहे. इथे सेम 8 इयरचं दिलेलं आहे जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर. त्यानंतर पुढे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असाल तर तुम्हाला बघा इथे 40 इयरपर्यंत एज रिलॅक्सेशन भेटणार आहे. म्हणजे 40 वर्ष मॅक्सिमम एज लिमिट तुम्हाला असणार आहे. तसेच खाली तुम्हाला SC ST कॅटेगरीतील स्टुडंटला 45 जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉईज असाल तर. त्यानंतर विंडो डिस्कर वुमन त्यानंतर वुमन ज्युडिशियल सेपरेटेड जे असतील तर त्याला 35 एज पर्यंत तुम्हाला मॅक्सिमम एज असणार आहे. त्यानंतर ST आणि SC कॅटेगरीमधील जर तुम्ही असाल तर तुम्हाला 40 इयरपर्यंत तुम्हाला मॅक्सिमम एज लिमिट भेटणार आहे. आता एज लिमिट बघितलेलं आहे आपण. आता पुढे बघूयात इम्पॉर्टन्स. इथे बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन. आता वरील ज्या पोस्ट बघितलेल्या आहे त्यासाठी तुम्हाला नेमकी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पोस्टसाठी बघा जे सर्व ज्या डिपार्टमेंट अंतर्गत ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर ही जी पोस्ट येते तर त्यासाठी बघा बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट विथ ॲटलिस्ट 60% मार्क्स. बघा विद्यार्थी मित्रांनो. अँड इन मॅथमॅटिक्स 12th स्टँडर्ड लेवल. बघा आता ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आहे तर त्यासाठी तुमचं बॅचलर डिग्री असले पाहिजे. एनी तुमचं आर्ट कॉमर्स सायन्स कोणतं असलं तरी चालेल, फक्त 60% पाहिजे. आणि प्लस त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स 12वीला तुम्हाला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असला पाहिजे. ते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. किंवा त्यांनी ऑर दिलेलं आहे बघा बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲट अ डिग्री लेवल. आणि जर तुमचं बॅचलर डिग्री स्टॅटिस्टिक हा स्पेशल सब्जेक्ट घेऊन किंवा एक सब्जेक्ट स्टॅटिस्टिकल हा सब्जेक्ट घेऊन जर तुमची डिग्री कंप्लीट असेल तर तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. एक तर 12वीला पाहिजे किंवा तुम्ही बॅचलर डिग्री करत असताना तुम्हाला स्टॅटिस्टिकल जर सब्जेक्ट असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर पुढील जी पोस्ट आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टर ग्रेड 2 ही जी पोस्ट आहे यासाठी बघा बॅचलर डिग्री लागणार आहे. त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे द कॅन्डिडेट मस्ट हॅव स्टडीड स्टॅटिस्टिक्स ॲज अ वन ऑफ द इन 3 year ऑल 6 semester ऑफ द ग्रॅज्युएशन कोर्स. इथे पण सेम दिलेला आहे बॅचलर डिग्री प्लस स्टॅटिस्टिक हा जो सब्जेक्ट आहे तर तुम्हाला जे 6 सेमिस्टर असतात ग्रॅज्युएशनमध्ये तर त्यामध्ये तुमचा एका सेमिस्टरला असला पाहिजे स्टॅटिस्टिकल हा सब्जेक्ट. त्यानंतर पुढील जी पोस्ट आहे रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ही जी पोस्ट आहे यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा बॅचलर डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. यासाठी फक्त बॅचलर डिग्री पाहिजे. आणि खाली दिलेलं आहे डिस्क्रायबर क्वालिफिकेशन. यामध्ये मिनिमम 1 year रिसर्च एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्यानंतर डिग्री इन लॉ ऑर ह्युमन राईट्स फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. आणि तुमच्याकडं जर लॉची डिग्री असेल किंवा ह्युमन राईट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी जर तुम्हाला डिस्क्रायबल क्वालिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. आणि इतर आता बाकीचे ज्या पोस्ट आहे त्यांसाठी बघा बॅचलर डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट. आणि बाकीच्या ज्या इतर पोस्ट ज्या आहेत तर त्यांना फक्त डिग्री कंप्लीट असणे गरजेचं आहे. त्यासाठी काही लिमिट त्यांनी दिलेलं नाही. त्यानंतर आता बघा पुढे माहिती बघूयात आपण. पुढे माहिती दिलेली आहे बघा ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे 100 रुपये फी लागणार आहे. आणि जे बाकीचे स्टुडंट आहे जे वुमन कॅन्डिडेट असतील ऑल कॅटेगरीतील वुमन कॅन्डिडेट त्यानंतर SC कॅटेगरी त्यानंतर ST कॅटेगरी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी हे जे स्टुडंट आहे तसेच एक सर्व्हिसमॅन असेल यांना फी एक्झम्प्टेड असणार आहे म्हणजेच तुम्हाला फी लागणार नाही. आणि बाकीचे जे स्टुडंट आहे तर त्यांना 100 रुपये फी म्हणजे 100 रुपये फी लागणार आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. भीम UPI नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने तुम्ही पेमेंट करू शकता.
त्यानंतर बघा पुढे काय माहिती दिलेली आहे, सेंटर ऑफ एक्झामिनेशनचे सेंटर दिलेले आहे बघा. इथे रिजन दिलेला आहे, सेंट्रल रिजनमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश यामध्ये जे सेंटर दिलेले आहे, इथे सेंटरचं नाव आणि पुढे कोड दिलेला आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करत असाल तेव्हा तुम्हाला जेव्हा एक्झाम सेंटर टाकायचं असेल तर त्यावर तुम्हाला माहिती इथे ही भेटून जाईल. त्यानंतर पुढे ऑफिसेस दिलेले आहे, रिजनचे ऑफिसेस कुठं कुठं आहे त्याची ॲड्रेस दिलेला आहे. त्यानंतर बघा ईस्टर्न रिजन यामध्ये आणि अंदमान निकोबार आयलँड, झारखंड, ओडिसा, सिक्कीम अँड वेस्ट बंगाल यामध्ये जे सेंटर आहे त्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर कर्नाटक अँड केरला रिजन यामध्ये बघा कोणकोणते सेंटर आहे त्याची माहिती दिलेली आहे, खाली पण येथे दिलेली आहे बघा. त्यानंतर मध्य प्रदेश अँड सब रिजन, तसेच छत्तीसगड अँड मध्य प्रदेश या अंतर्गत जे सेंटर येतात त्याची माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही रीड करू शकता. त्यानंतर बघा नॉर्थ ईस्टर्न रिजन यामध्ये बघा हे जे सेंटर दिलेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर नॉर्थ रिजन दिल्ली, राजस्थान अँड उत्तराखंड यामध्ये जे सेंटर आहे तर हे तुम्ही रीड करू शकता. त्यानंतर नॉर्थ वेस्टर्न सब रिजन त्यामध्ये हे सेंटर दिलेले आहे. त्यानंतर बघा साऊथर्न रिजन यामध्ये सेंटर हे दिलेलं आहे. त्यानंतर वेस्टर्न रिजनमध्ये बघा, वेस्टर्न रिजनमध्ये पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, त्यानंतर बघा राजकोट, सुरत हे सर्व, अमरावती असेल, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर हे सर्व तुम्ही सेंटर बघू शकता. हे तुम्हाला एक्झामसाठी सेंटर तुम्हाला चॉईस करताना ही माहिती लागणार आहे. नाशिक आहे, पुणे आहे, नांदेड आहे, नागपूर, मुंबई हे सर्व सेंटर त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर बघा आता सेंटरची माहिती बघितलेली आहे. त्यानंतर सेम ऑफ द एक्झामिनेशन, तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस जे होणार आहे तर त्याविषयी माहिती बघूयात. ट्रायल फर्स्ट अँड ट्रायल सेकंड असे दोन तुमचे ट्रायल होणार आहे. आता ट्रायल फर्स्टमध्ये बघा, ट्रायल फर्स्ट आणि त्यानंतर जे पास होतील ते ट्रायल सेकंडसाठी ॲपियर होणार आहे आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता ट्रायल फर्स्टमध्ये बघा कोणकोणते सब्जेक्ट आणि त्यावर किती क्वेश्चन येणार आहे. त्यामध्ये जो पहिला सब्जेक्ट आहे जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग यासाठी 25 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी. सेम तसंच जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन यासाठी सेम 25 क्वेश्चन आहे 50 मार्क्सला. त्यासाठी तुम्हाला जो टाईम आहे 1 आवर म्हणजे 1 तासाचा तुम्हाला टाईम मिळणार आहे, म्हणजे 60 मिनटं तुम्हाला भेटणार आहे. आणि जे हँडिकॅप आहे तर त्यांना जे PWBDचे स्टुडंट आहे तर त्यांना 20 मिनटं एक्स्ट्रा भेटणार आहे. त्यानंतर बघा यामध्ये बघा ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. अँड द क्वेश्चन विल बी सेट बोथ इंग्लिश अँड हिंदी एक्सपेक्टेड फॉर द इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. बघा हे ना जे क्वेश्चन आहे तर ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल असणार आहे आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हा जो सब्जेक्ट आहे इंग्लिशमध्येच असणार आहे. त्यानंतर बघा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4 म्हणजे 0.50 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे तुमचा एखादा प्रश्न चुकला तर त्यातून हे मॅक्सिमम मार्क्स दिलेले आहे तर त्यातून 0.50 मायनस होणार आहे. त्यानंतर मग तुमचं सेक्शन ट्रायल सेकंड असणार आहे. जे विद्यार्थी फर्स्टमध्ये पास होणार आहे त्यांचे ट्रायल सेकंड होणार आहे. त्यामध्ये पेपर फर्स्टमध्ये बघा सेक्शन फर्स्ट जो आहे तर तो 2 आवर्स 15 मिनिटांचा आहे. यामध्ये सेक्शन फर्स्ट जो आहे यामध्ये मॅथमॅटिक्स ॲबिलिटी यावर 30 क्वेश्चन, त्यानंतर रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स यासाठी 30 क्वेश्चन, असे 60 क्वेश्चन असणार आहे. एक क्वेश्चन 3 मार्क्सला म्हणजे 180 मार्काचा हा सेक्शन फर्स्ट असणार आहे. यासाठी तुम्हाला 1 आवर भेटणार आहे आणि जे PWDचे स्टुडंट आहे तर त्यांना 20 मिनटं एक्स्ट्रा भेटणार आहे. त्यानंतर बघा आता सेक्शन सेकंड आहे. बघा सेक्शन सेकंडमध्ये इंग्लिश अँड लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन यासाठी 45 क्वेश्चन, त्यामध्येच मॉड्यूल सेकंड आहे जनरल अवेअरनेस यासाठी 25 क्वेश्चन, असे टोटल 70 क्वेश्चन आहे आणि एक प्रश्न 3 मार्क्सला. त्याप्रमाणे 210 मार्कचा हा सेक्शन सेकंड असणार आहे. सेक्शन थर्ड आहे. आता हे जे सेक्शन आहे तुम्हाला पोस्टनुसार नंतर ते शो करणार आहे की तुम्हाला कोणकोणते सेक्शनमध्ये कोणकोणते सेक्शन तुम्हाला द्यावं लागणार आहे किंवा मॉड्यूल द्यावं लागणार आहे, त्याची माहिती तुम्हाला नंतर सेक्शन सेकंडमध्ये
म्हणजे ट्रायल सेकंडमध्ये तुम्हाला कळणार आहे. त्यानंतर सेक्शन 3 आहे कम्प्युटर नॉलेज मॉड्यूल. यासाठी 20 क्वेश्चन आहे, टोटल 60 मार्काला, म्हणजे एक क्वेश्चन 3 मार्क्सला. यासाठी 15 मिनटं तुम्हाला वेळ भेटणार आहे आणि 20 मिनटं जे आहे तर ते हँडिकॅप स्टुडंट जे आहेत, PWDचे स्टुडंट आहेत तर त्यांना 5 मिनटं एक्स्ट्रा भेटणार आहे. त्यानंतर 1 डाटा एंट्री टास्क असणार आहे, डाटा एंट्री स्पीड ज्या पोस्टला असणार आहे तर त्यांना ते द्यावं लागणार आहे. त्यानंतर पेपर सेकंड येणार आहे स्टॅटिस्टिक, हा 100 मार्कचा असणार आहे. 100 एक प्रश्न 2 मार्क्सला, असे 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. 2 आवर्स वेळ असणार आहे आणि त्यानंतर 40 मिनिटं एक्स्ट्रा भेटणार आहे जे कॅन्डिडेट हँडिकॅप असतील त्या विद्यार्थ्यांसाठी. आता हे बघा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या ट्रायल सेकंडमधील हे 2 पेपर होणार आहे. याची माहिती आपण बघितलेली आहे. खाली त्याने सांगितलेलं आहे बघा, ट्रायल सेकंड इन इन्क्लुडिंग कंडक्टिंग पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड इन सेपरेटेड शिफ्ट्स अँड डेज. म्हणजे तुमचे हे 2 पेपर होणार आहे तर ते एका दिवशी नसून सेपरेटेड दिवसांमध्ये असू शकता किंवा वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये होऊ शकता. त्यानंतर पेपर सेकंड इज पेपर फर्स्ट इज कंपल्सरी. पेपर फर्स्ट हा सगळ्यांना कंपल्सरी आहे आणि पेपर सेकंड जो आहे तर तो वेगवेगळ्या पोस्टनुसार तुम्हाला तो द्यावा लागणार आहे. या पोस्टला डाटा एंट्री असेल तर त्यांना फक्त डाटा एंट्री द्यावा लागणार आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना नाही. त्यानंतर आता बघा, तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. बघा, स्टाफ सिलेक्शन अंतर्गत कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2024 या ॲडव्हर्टाइजमेंट विषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तसेच ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी लागणारी लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.